आहे? सातवी अधिक 56. 1 2 3. व्हेरी गुड. चला. ईश्वर सतीश पौळ आहे. मी इयत्ता 6वी शिकत आहे. आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनचिंचोली खूप चांगली शाळा होती. हे शाळा शासनाने बंद केलेली आहे कोर्टाचा निरोप घेऊन, आणि आम्ही इथं उन्हामध्ये बसलेलो आहोत. मी एवढेच बोलते की आमची शाळा आहे ना, आम्हाला परत वापस करून द्यावा. अतिशय सुंदर आमची शाळा आहे, आम्हाला परत वापस एवढंच. तांबरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनचिंचोली येथे सहशिक्षक आहे. न्यायालयीन निर्णयाप्रमाणे श्री देवराव पाटील यांनी कोर्टामध्ये दावा दाखल केला आणि त्यांच्या वडिलांनी दिलेली शाळेसाठीची जमीन ही कोर्टाने त्यांना वापस दिली. न्यायालयीन निर्णय काही का असेना, परंतु या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनचिंचोली येथे शिकत असणारे विद्यार्थी आज न्यायालयाच्या या निर्णयामुळे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आज हे विद्यार्थी चिमुकले उघड्यावर आलेले आहेत. गेले 4 दिवस झालं हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी उघड्यावर बसून अध्ययनाचं आणि अध्यापनाचं काम या ठिकाणी सुरू आहे. मला प्रशासनाला आणि न्यायालयीन प्रक्रियेला तसेच जिल्हा परिषद नांदेड येथील सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर यातून मध्यस्थीचा मार्ग काढून आम्हाला आमची शाळा पुन्हा विद्यार्थ्यासाठी उपलब्ध करून द्यावी, ही विनंती. किती किती ते किती वर्ग आहे? या ठिकाणी इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत चे वर्ग आहेत आणि एकूण 129 विद्यार्थी या इयत्ता 1ली पासून 7वी पर्यंत या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. आमचे विद्यार्थी नाही का उघड्यावर बसलेले आहेत. याला एकमेव कारण म्हणजे जिल्हा प्रशासन आहे. जिल्हा प्रशासनाने दुर्लक्षितपणा केल्यामुळे नाही का आमच्या लेकराची आज नाही का ही दुर्दशा होत आहे. उघड्यावर लेकरं बसलेली आहेत. 1935 ची स्थापना आहे या जिल्हा परिषद शाळेची, आणि आज आतापर्यंत नाही का हे वर्ग नाही का एका बंदिस्त याच्यामध्ये होते, विद्यार्थी शिकायला होते. पण प्रशासनाने याच्यामध्ये नाही का ते देवराव नारायण पौळ यांनी नाही का त्या कोर्टामध्ये जाऊन नाही का त्या जागेचा ताबा घेतलाय नाही. आज विद्यार्थी नाही का उघड्यावर बसले आहेत. उघड्याला बसल्यानंतर आज विद्यार्थ्याची नाही का जे आम्हाला एक काळजी पडली की आमच्या विद्यार्थ्याचं नाही का भविष्य हे अंधारात दिसतंय. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे प्रशासनाला की त्यांनी ही जबाबदारी घेऊन आमच्या विद्यार्थ्याचं नाही का कशा पद्धतीने नाही का हे करता येईल, पुनर्वसन करता येईल, याच्याकडे नाही का लक्ष द्यावं. आम्ही ही प्रशासनाला हीच मागणी करतो आणि तात्काळ आमच्या विद्यार्थ्याची चांगल्या सुविधा देऊन नाही का हे करावं, इमारत देऊन. आपण कधीच बोललो ना, कसं वाटते